हे म्हणजे पाणी आटत नाही कधीच, हमेशा बारमाही पाणी. मग शेतीला हेच आपलं वापरत आहे. मी आता कोयना धरणाच्या बॅकवॉटर मध्ये आहे. म्हणजे इथूनच आपल्याला जवळपास धरण किती येईल? इथून धरणापासून आपण पाठीमाग 8 किलोमीटरच्या अंतरावर आणि महाबळेश्वर टू कोयना बॅकवॉटर 64 किलोमीटरच्या अंतरावर आपण इथं आहे. अच्छा, म्हणजे हे 64 किलोमीटर पर्यंत हो, बॅकवॉटर गेलेला आहे. महाबळेश्वर हा म्हणजे मोठा हा जलाशय आहे. महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. ठीक आहे, आपण हे बघतोयच आणि धरण पण आपण बघितले तकरीबन. आता आपण अशा एका आजीच्या घरी जाऊ. त्यांचं नाव काय? शांताबाई. शांता आजी आहे, त्यांच्या घरी जाऊ. त्यांचं राहणीमान, जीवन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी आपण जाऊ. आता आपण आलोय शांताजींच्या घरी. घर जसं बघितलं ना आपण, हे मातीनं सारवलेलं आहे आणि खाली शेणाचं दिसतंय आपल्याला सारवलेलं. ग्रामीण जीवन लगबग तकरीबन. नमस्कार आजी. नमस्कार. नमस्कार. या, आम्ही आलोय कराडवरून. ठीक आहे, खास बसा. आजीच्या शेजारीच बसूया आपण आता. बसता घ्या तुम्हाला बसायला, मी खाली बसतो. ठीक आहे आजी. ठीक आहे, कोण कोण राहता तुम्ही आता इथं? मालक असतात. अच्छा. आणि एक आमची सवत आहे आणि मी, असं 3 माणसं आम्ही असतो इथं. कोयना धरण झाल्यापासून तुमचं घर इथंच आहे का तुम्ही असं पुनर्वसातून आलेलं आहे? नाही, आमचं घरच इथं आहे. गावात बी एक घर आहे आणि इथं बी एक घर आहे. पण आम्ही गावात कधी रात्रीची एक माणूस घरात, बाकी 2 माणसं इथंच रात्रभर अशी असते. म्हणजे हे आता तुम्हीच सारवलेलं आहे आता? हो, तुम्हीच सर्व काय करता. ठीक आहे. आणि आजोबा? जे काय सगळं शेतीचं काम. हे पुढं समजे तुमची शेती आहे. मुलं किती आहे? मुलगा 4 मुलीने 1 मुलगा. मुलींची लग्न झाले असतील. आणि मुलगा सर्व्हिसला असेल? मुलगा सर्व्हिसला कुठला असाच कंपनीत आहे. अच्छा. मग आता दोघच तुम्ही, मग असा उदरनिर्वाह तुमचा शेतीवरतीच? हो, हे समजे तुमची शेती आहे पुढे आहे ते? हे दिसते, हे सर्व आपलीच. आता वय किती आजी? 70. म्हणजे 70 वयात सुद्धा अजून तुम्ही ठणठणीत आहात. हा, ठीक आहे. इथून म्हणजे आता बाजारला वगैरे जायचं झालं तर पाटणचोट बाजार नाही, कोयनेला आहे. ठीक आहे. कोयना इथून 7 किलोमीटर अंतरावरती. इकडं ना तर तुम्हाला असं काही म्हणजे मनोरंजनाचं टीव्ही वगैरे काहीच असलं काही नाही? टीव्ही अजूनपर्यंत नाहीच. आताशी ह्या 2 महिन्यात इथं लाईट आम्ही आणली. म्हणजे आतापर्यंत लाईट पण नव्हती, अंधारातच. अजून काय तुम्ही असे जनावर वगैरे ठेवली होती? जनावर काय, आता 2 आमचे बैल आहेत, या कामासाठी आम्ही घेतलेले आहेत. मग बाकी जनावर नाही, काय नाही. पण रानटी जनावरांचा लय त्रास. म्हणजे तसा कधी अनुभव आलाय रानटी जनावरांचा? कायम. आता ह्या वरती मुळ आहे रस्त्याच्या वरती, परवाशी 4-5 गहू आता भरले होते. आणि मोर तर कायम सतत आहेतच, सकाळ संध्याकाळ. नुकसान होत लय.
जवळजवळ 7-8 हजाराचा मोरानेच नुकसानी केली. मुळ्याचं का? हो. गहू पण पाहायला भेटत असतील. गहू कायमच. आता माणसाने इकडे शेती करायची बंद केली, रानं वाढली ना, त्याच्यामुळं गहू आता घरापर्यंत येत. शेती करायची बंद केली म्हणजे आता इकडे ही लोक पहिली नाचण्याची शेती वगैरे करीत. आता काही माणसं सुकवास तर जिकडे तिकडे नोकरीला गेली तर, आणि आता शेती करायची बंद झाली. आणि रानटी हे गहू ते जवळ माणसाच्या समोर यायला लागलेत ना, मग त्या भीतीनं सगळी शेती बंद केली. वन्य प्राण्यांचा नाहक त्रासाला कंटाळून माणूस शहराकडे धाव घेतली, कारण तिथला उदरनिर्वाह जर शेती केली तर त्या शेतीतून 2 रुपये उत्पन्न मिळायचं, ते मिळालं. पण वन्य प्राणी असायला पाहिजेत का? नाही, प्राणी असायला पाहिजेत ना, वन विभागानं त्याची, पण ते वन विभागाने त्याची दक्षता घेतली पाहिजे ना. शेवटी त्यांना कसं आहे, काही ना काही त्रास झाले शेवटी तर ती अशी गावाकडे वळत नाहीत ना. काय झालं साहेब, वन्य आश्रम अन्न आणि प्राणी ह्याचे एक मानव साखळे आहेच. त्याप्रमाणे जिथं तुम्ही शेती केल तिथं प्राणी येणार, पण ते प्राणी पण राहायला पाहिजे आणि शेती पण मिळाली पाहिजे. पण वन विभागानं त्याची दखल घेऊन पण जे नुकसान काय होईल त्याचं योग्य त्यांनी त्याच्यावर त्यांना शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे ना. मग प्राणी आणि टायगर रिझर्वचा एक समान मेळावा घालून टायगर रिझर्व पण आम्ही आनंदाने स्वीकारू, पण त्याची त्यांनी दखल घेतली पाहिजे. आपण आता रानात उभा आहे, समोरच आजींचं घर आहे, समोर मुळ्याचे वगैरे शेती केलेली आहे, आणि समोर पाहतोय आपण ते कोयना धरणाचं बॅकवॉटर आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी, कोयना धरणाचं. आजी काय आता हे पण मुळ्याचंच आहे का? अच्छा, घ्या मग आपल्याला जरासे तोडून. किती मुळा लावला होता आता? लावला होता 4-5 गुंठ. अच्छा, अजून पण खालच्या शेतात पण लावलंय का काय? नको हे, चल या मग खाली. म्हणजे भाजी ह्यात लावलेली आहे का? हो हो हो, ह्यात मग जायला नको आहे ना. चालते, चला. आपण आता ह्यात काय केलंय? अच्छा, आणि कोथिंबीर पण केलेली आहे ना. तुमचीच का? आणि ह्याला पाणी आता जरा आहे का? जास्त खोल दिसत नाही हे, म्हणजे पाणी आटत नाही कधीच, हमेशा बारमाही पाणी. मग शेतीला हेच आपलं वापरत आहे, प्यायला पण. हो, पाणी शुद्ध अगदी. हा, शेतात चप्पल नाही घालत, बिगर चपलेच. ऊन वारा पाऊस काय पण असून द्या. हा, आता आपण आलोय इथं. हे जनावरांना चारा दिसतोय आपल्याला, आणि आताच हे आजींचं किचन आहे.
आजी काय बनवताय? चहा. अच्छा अच्छा, बनवा बनवा. ठीक. काय आणलं आजी? गवती चहा. हे काय कशाचं? चहाची पात आम्ही बोलतो त्याला. चहाची पण गवती चहा. मी शेतात हे लावता का येतं मनानच? लावलेला. लावलेलं आहे का? हे चांगलं असतं आरोग्याला. आपण ग्रीन टी तेच. मी हे द्या आम्हाला जाताना थोडंसं. आता आजीकडून भाजी घेऊन चाललेलो आहे. आजीने आम्हाला भाजी दिली. सावकाश जावा. चला आजी, हा येऊ का? येऊ का मग? या परत कधी.